लाईफमध्ये आल्यासारखं फील होत आहे. हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मयुरीज लेन्स लाईफमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या गावातील शिवकालीन पाण्याचं टाकं. लहानपणापासूनच आपण हिस्टॉरिकल मायथॉलॉजिकल स्टोरीज ऐकत आलेलो आहोत आणि मला स्वतःला हिस्टॉरिकल असू देत, रिलिजियस असू देत, अशा प्लेसेसच्या ठिकाणी जायला फार आवडतं. आणि त्याच्या मागे जी स्टोरी असते, जी हिस्ट्री असते, ती जाणून घेण्यात मला जास्त इंटरेस्ट असतो. आणि माझ्या गावात जे पाण्याचं टाकं आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं पाण्याचं टाकं आहे, त्याच्या मागे काय हिस्ट्री आहे, काय त्याची स्टोरी आहे, ते आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊयात. आणि तुम्हीही माझ्यासारखेच क्युरियस असाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं पाण्याच्या टाक्याविषयी जाणून घेण्यासाठी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी झाली आहे रेडी आणि आहे खूप एक्सायटेड. आता आम्ही निघालो आहे पाण्याच्या टाक्यावर जायला आणि हे आहे माझं गाव. बरेच दिवसानंतर गावातून जाताना खूप चेंजेस दिसलेत गावामध्ये झालेले. आधीसारखे मातीचे घरं आता गावातसुद्धा दिसत नाहीत. आणि हा आहे शेताचा रस्ता. आधी हा रस्ता पूर्ण मातीचा होता, कच्चा रस्ता होता. आम्ही बैलगाडीने आजी आबांसोबत याच रस्त्याने जायचो. आणि का आता थोड्या वेळाने अर्ध्यातून आपल्याला शेतातून टर्न घ्यावा लागणार आहे, म्हणजे शेताच्या रस्त्याने जावं लागणार आहे. आता शेताचा रस्ता लागलेला आहे आणि जे टाकं आहे ते गावाच्या आउटसाईड आहे, गावापासून थोडं लांब आहे. म्हणजे हे गाव आधी जिथे वसलेलं होतं, म्हणजे जुन्या गावात आहे, त्याला जुनं गाव म्हणतात. आधी हे गाव जिथे होतं आणि काळानुसार एक्सटेंड होत अलीकडे आता आहे गाव. आणि हे आहे आमचं शेत. ह्या जो वड तुम्हाला दिसतंय, वडाचं झाड, इथे लहानपणी आजी आम्हाला झोके बांधून द्यायची. आणि इथे छोटंसं घर होतं आधी. हे ॲक्च्युली हा मोठा नाला आहे, पावसाळ्यात पूर्ण भरलेला असतो आणि तो ओलांडून आपल्याला पलीकडच्या साईडला जावं लागतं. तर अवघड रस्ते पार करून फायनली आम्ही पोहोचलेलो आहे पाण्याच्या टाक्याजवळ. या साईडला तुम्ही बघू शकता. तर हे आहे शिवकालीन पाण्याचं टाकं, जे की पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या या दगडामध्ये हे कोरलेलं आहे आणि त्याला 7 दरवाजे आहेत, त्यामुळे गावातले लोक ह्याला 7 टाके असं म्हणतात. आणि टाक्याला पूर्ण खालपर्यंत पायऱ्या कोरलेल्या आहेत. आता पाणी जास्ती असल्यामुळे आपल्याला दिसणार नाही, नाही तर खालपर्यंत पायऱ्या आहेत पूर्ण कोरलेल्या. आणि उन्हाळा असून सुद्धा टाकं पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने गावातली लोक इथेच गुरांना पाणी पाजायला आणतात. तुम्ही बघू शकता कुठल्याही दरवाजातून आपण पाणी काढू शकतो. असं म्हटलं जातं, हे जे टाकं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा आधीच्या काळातलं आहे. आणि अशी मान्यता आहे की ह्याच्या आतमध्ये जुन्या काळातील भांडी आहेत, म्हणजे जातं, वरवंटा, चूल अशी भांडी या टाक्याच्या आतमध्ये आहे. पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे, महादेवाची पिंड आहे छान. तर पावसाळ्यात ॲक्च्युली इथे पूर्ण ग्रीनरी असते छान. आता तर डेझर्टमध्ये आल्यासारखं फील होत आहे. आता संध्याकाळ झालेली आहे आणि सनसेट एन्जॉय करत आम्ही निघालोय घरी. आम्ही पोहोचलोय घरी फायनली. आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि माझ्या गावातील शिवकालीन पाण्याचं टाकं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.